नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि तुम्ही पाहताय धक्काबुक्की. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एक अशा सनसनीखेज घटनेबद्दल आपण बोलणार आहोत, ज्याबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलेलं तर असेलच. कॉकरोच जनता पार्टी. एका सटायर उद्देशाने सुरू केलेली ही कॉकरोच जनता पार्टी आज तिने एक महाकाय रूप धारण केलेलं आहे. इतर कुठल्याही राजकीय पार्टीपेक्षा जास्त फॉलोअर्स इंस्टाग्रामवरती या सीजेपीला मिळालेले आहेत. या सीजेपीने वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या, वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या आणि त्यानंतर भारतातली तरुण मंडळी ही या सीजेपीच्या पाठीमागे उभी राहिली. सीजेपीचा संस्थापक अभिजित दिपके हा बोस्टनमध्ये सध्या शिकत आहे. पुण्यामधनं आधी पत्रकारितेचं शिक्षण घेतलं आणि आता पोस्ट ग्रॅज्युएशन शिकण्यासाठी बोस्टनमध्ये आहे. नुकतीच त्याची पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री कंप्लीट झालेली आहे. इथपर्यंत सर्वांना माहितीच आहे. आता प्रश्न राहिलेत ते या पुढचे. ही सीजेपी नेमकी कोण आहे? पुढे काय करणार? हा काय एक फक्त दबाव गट आहे का यांचे काही राजकीय पॉलिटिकल ॲम्बिशन्स सुद्धा आहेत? या सर्वांची उत्तरं शोधणं आता गरजेचं आहे. कारण देशात जेव्हा एखाद्या गोष्टीची, एखाद्या घटनेची इतकी मोठ्या प्रमाणात चर्चा होते, मीडियामध्ये फक्त सीजेपी बद्दल बोललं जाते, सोशल मीडियावरती सीजेपीने धुमाकूळ घातलेला आहे, तेव्हा या इतक्या मोठ्या गोष्टीचं पुढे काय होणार याचा खुलासा हा झाला पाहिजे. त्यामुळेच या बाबतीतच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. मुळात पहिला प्रश्न हा की सीजेपी कॉकरोच जनता पार्टी ही एक ऑनलाईन चळवळच राहणार आहे का पुढे एका राजकीय पक्षाचं रूप सुद्धा ही सीजेपी घेणार आहे? या बाबतीत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना बऱ्याच पत्रकारांनी विचारलं, बऱ्याच माध्यमांमध्ये त्यांनी याची उत्तरं दिलीत. पहिली गोष्ट, अभिजित दिपकेने आम्ही राजकीय पक्ष बनणार नाही असं कुठेही म्हटलेलं नाही. अभिजितचं म्हणणं आहे की आम्ही तरुणांना, युवकांना एकत्र येण्याची पहिले अपील केली होती. त्याला इतका भरभरून प्रतिसाद मिळाला, इतकं भरभरून त्याला प्रेम मिळालं की आता सध्या घडीला जेव्हा हा व्हिडिओ आम्ही शूट करतोय तेव्हा 21.9 मिलियन म्हणजेच 2,19,00,000 फॉलोअर्स या सीजेपीच्या इंस्टाग्राम हँडलवरती आहेत. हा आकडा भयंकर मोठा आहे. म्हणजेच सुशिक्षित तरुण, बेरोजगार हे सर्व या सीजेपीच्या मागे उभे आहेत. या चळवळीतून त्यांना काहीतरी करायचंय, काहीतरी साध्य करायचंय, ही गोष्ट तर स्पष्ट आहे. अभिजित दिपकेने सांगितलं की या फॉलोअर्समध्ये किंवा ज्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन कॉकरोच जनता पार्टीमध्ये सहभागी होण्याचं, मेंबर होण्याचा फॉर्म भरलेला आहे, त्यामध्ये बरेचसे विद्यार्थी IITचे आहेत, ग्रॅज्युएट्स आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट्स आहेत. असे लोक आहेत, असे तरुण आहेत जे सुशिक्षित आहेत, त्यांना काहीतरी करायचंय पण त्यांना मार्ग सापडत नाहीये. स्वतः अभिजित हे म्हणाला की भारतात ग्रॅज्युएशन करून मी भारतात राहिलो, आम आदमी पक्षासोबत 2-3 वर्ष काम केलं, त्यानंतर मी पुढे आता हे राजकारण सोडून दुसरं काहीतरी करायचं ठरवलं, पण मला माहिती होतं की भारतात मला नोकरी वगैरे काही मिळणार नाही, म्हणून मी बोस्टनला आलो, असं त्यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणलेलं आहे. आता अभिजित दिपकेला जीवे मारण्याची धमकी सुद्धा आलेली आहे, जे त्याला अपेक्षितच होतं. त्याचं म्हणणं हे आहे की माझा नंबर कोणीतरी लीक केला, मला मेसेजेस आले, तुला अमेरिकेत मारू शकतो, तू अमेरिकेत जरी असला तरी तुझे घरचे इथेच आहेत, आम्ही त्यांना मारू शकतो वगैरे वगैरे. आता ह्या गोष्टीचं पुढे काय होतं, पोलीस काय तपास करतील का, अभिजित दिपके तक्रार करणार का, ह्या सगळ्या गोष्टींचा खुलासा पुढे होईल. मुळात प्रश्न हा आहे की ही चळवळ आता कुठल्या दिशेने जाणार? कारण सोशल मीडियावरती जर तुम्ही पाहिलं तर वेगवेगळे लोक, मी या सीजेपीचा पदाधिकारी आहे, मी या सीजेपीच्या या वॉर्डातला असा अध्यक्ष आहे, मी जिल्हाध्यक्ष आहे, मी तालुकाध्यक्ष आहे, असे स्वतःच बॅनर बनवून टाकायला लागले ऑनलाईन. हे सर्व सध्या तरी ऑनलाईन सुरू आहे. त्यामुळे प्रश्न हा पडतो की ही सीजेपी कॉकरोच जनता पार्टी फक्त ऑनलाईन राहणार आहे का फिजिकली याचं काहीतरी रूप स्वरूप असेल? अभिजित दिपकेच्या म्हणण्यानुसार ही गोष्ट मला आता ठरवावी लागेल, कारण मी फक्त एकत्र येण्याच्या उद्देशानेच पहिली एक्सपोज केली होती.
त्यानंतर इतका प्रतिसाद मिळाला की आता मी सुद्धा विचार करतोय, माझ्यावरती सुद्धा हा दबाव आहे की इतकं संघटित केलेल्या तरुणांचं पुढे काहीतरी दिशा देणं आवश्यक आहे. कदाचित त्यासाठी मला अमेरिकेतनं भारतात परत सुद्धा यावं लागू शकतं. त्याचा विचार होता की बोस्टनमध्ये शिक्षण घ्यायचं आणि तिकडेच एखादी नोकरी वगैरे बघायची. पण आता ह्या कॉकरोच जनता पार्टीच्या चळवळीमुळे अभिजित दिपके स्वतः मान्य करतोय की मला भारतात परत यावं लागणार आहे. त्याच्या घरचे याच्या विरोधात आहेत. त्यांची इच्छा आहे की अभिजितने राजकारणात वगैरे जाऊ नये, शिक्षण करून करिअर करावं. पण शेवटी अभिजित म्हणतो, हा माझा स्वतःचा निर्णय आहे, त्यामुळे याचा त्रास माझ्या आईवडिलांना होता कामा नये. मित्रांनो, ही चळवळ तर अतिशय भव्य-दिव्य आहे. जो रिस्पॉन्स अभिजितला मिळतोय किंवा कॉकरोच जनता पार्टीला मिळतोय, तो अतिशय विलक्षण आहे. कोणालाच इतका रिस्पॉन्स आजपर्यंत मिळाला नव्हता. एका आठवड्याच्या आत 2,19,00,000 फॉलोअर्स मिळवणं हे आजपर्यंत तरी कोणाला शक्य झालेलं नाहीये, जे अभिजितने आणि कॉकरोच जनता पार्टीने करून दाखवलंय. आता त्यांनी चळवळ सुरू केली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची. ती कशामुळे? तर नीट परीक्षेचा जो पेपर फुटला, ज्यामुळे परीक्षा रद्द करावी लागली, पुनर्परीक्षा घ्यावी लागणार, ज्याच्यामुळे 22,00,000 किंवा त्यापेक्षा जास्त नीट परीक्षा देणारे विद्यार्थी अतिशय परेशान आहेत, भांबावलेले आहेत. त्यांना त्यांच्या भवितव्याची आता काळजी वाटू लागलेली आहे. अशा विद्यार्थ्यांना जर न्याय द्यायचा असेल तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे, असं अभिजितने आपल्या एका पोस्टद्वारे म्हणलेलं आहे. म्हणजेच कॉकरोच जनता पार्टी आता एका दबाव गटाचं कार्य सुरू केलेलं आहे त्यांनी. दबाव गटासारखं ते काम करत आहेत. म्हणूनच कॉकरोच जनता पार्टी ही एक प्रेशर ग्रुप, दबाव गट म्हणून काम करणार का फक्त एक डिजिटल चळवळ राहणार का एका राजकीय पक्षात त्यांचं रूपांतर होणार, हे आपल्याला लवकरच बघावं लागेल. अर्थात दिपके स्वतः वारंवार व्हिडिओ पोस्ट करून आपली भूमिका स्पष्ट करत आहेत. पण बघूया ते फक्त डिजिटल राहतात का फिजिकल एखादा राजकीय पक्ष सुरू करतात, हे आपण पुढे बघूया. मित्रांनो, या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या धक्काबुक्की या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.